नमस्कार. आज आपण बघतोय गणपती बाप्पा स्पेशल मराठी उखाणे. तर आम्ही लॉंग छोटे मोठे सगळे घेतलेले आहे. यातला कुठला आवडणार ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. पहिला उखाणा बघूया. मोदक समोर ठेवले तरी डाएट आठवतं. मोदक समोर ठेवले तरी डाएट आठवतं. बाप्पा पाहून मन मात्र खुशीत नाचतं. पुढचा उखाणा बघूया. सर्व विघ्नांचा नाश करायला बाप्पा आले. सर्व विघ्नांचा नाश करायला बाप्पा आले. आनंद सुख समृद्धीच्या गाठी बांधायला बाप्पा आले. हा पण छोटासा स्वीट असा उखाणा आहे. काही मी छोटे घेतलेले आहे आणि मोठे पण घेतलेले आहे बरं का. आता हे थोडंसं मोठे आहे. पुढचा बघूया. सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवतो माझा मुकुट. सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवतो माझा मुकुट. गणपती बाप्पा मोरया. सुख समृद्धी येवो भरपूर. सुंदर सुंदर उखाणे गणपती बाप्पा घरी आपल्या बसलेले आहेत आणि त्यामध्ये छान वेगवेगळे कार्यक्रम आपण करत असतो, तेव्हा हे उखाणे खूप छान. गणेशोत्सव आला आनंदाचा दरवळ पसरला. गणेशोत्सव आला आनंदाचा दरवळ पसरला. गणरायाच्या चरणी मणीचा हार अर्पिला. खूप सुंदर आणि खूप सुंदर छोटे उखाणे घेतले आहे, लक्षात येईल असे. पुढचा गणपती बाप्पासाठी उखाणा बघूया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. सुखशांतीच्या गजरात वाजू दे ढोल ताशांचा सोहळा. खूप छान छान उखाणे लक्षात राहतील, अगदी सहज सोपे लक्षात राहतील आपल्या. असे उखाणे स्टार्टिंगला आपण छोटेच घेतोय. पहिला मान गणपतीला मंगल कार्याचा शुभारंभ त्याला. पहिला मान गणपतीला मंगल कार्याचा शुभारंभ त्याला. मोदक लाडवांच्या गोडीत गुंज दे आनंदाला. कसा वाटतोय उखाणे तुम्हाला? या अगोदरसुद्धा आपण छान छान उखाणे घेतले बरं का. ते व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना, तोही तुम्ही बघा. आणि गणपती बाप्पासाठी स्पेशल आपण घेतोय उखाणे. लाल फुलांच्या हारात सजला बाप्पांचा मुकुट. लाल फुलांच्या हारात सजला बाप्पांचा मुकुट. घराघरातल्या आरत्यांनी झुलू दे भक्तीचा गजर अगदी खणखणीत. यामध्ये शब्द तुम्हाला किती वेळ करायचे असतील तरी तुम्ही करू शकता. पुढचा उखाणा बघूया. छान क्विट गणपती बाप्पा. गणपतीचे नाव घेता दुःख साऱ्या दुरावतात. गणपतीचे नाव घेता दुःख साऱ्या दुरावतात. मंगलमूर्तीच्या दर्शनाने आनंदाचे झरे फुटतात. अगदी गोड उखाणा आहे गणपती बाप्पासारखाच आपल्या. छान छान उखाणे घेतोय बरं का आज आपण. अगदी स्टार्टिंगला थोडे छोटे छोटे घेतोय आणि लास्टला मोठेसुद्धा घेतोय. काही एकदम लक्षात राहतील असे सुद्धा उखाणे आहेत. आज सगळे उखाणे आज आपण घेतोय याच्यामध्ये. मोदकाच्या गोडीत लपलेला बाप्पाचा आशीर्वाद. मोदकाच्या गोडीत लपलेला बाप्पाचा आशीर्वाद. सर्वांच्या जीवनात राहो सुख शांतीचा प्रवाह अविरत. हा सुद्धा खूप छान आहे. आणि गणपती बाप्पा मोषकसोबत आहे बाजूला. आता हा ढोल ताशासोबत उखाणा आहे. आरतीची वेळ झाली की मनाची व्हायब्रेशन. आरतीची वेळ झाली की मनाची व्हायब्रेशन पॉझिटिव्ह होते. हे छोटा शॉर्ट फॉर्ममध्ये शॉर्ट्स उखाणे म्हणूया आपण, ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. मोदक आणि बाप्पा दोन्ही माझ्या मनाला. मोदक आणि बाप्पा दोन्ही माझ्या मनाला खूप गोड वाटतात. हे गणपती बाप्पा म्हणतात असं म्हणूया आपण. गणपती बाप्पाला मोदक पण आवडतात आणि ढोल ताशासुद्धा. गणपती बाप्पा मोरया हॅपीनेस अपग्रेड. गणपती बाप्पा मोरया हॅपीनेस अपग्रेड झाले हो माझ्या घरच्या सोहळ्यात. छोटासा असा उखाणा घेतला आहे. इंस्टाग्राम रील्सवर बाप्पाचा जल्लोष. इंस्टाग्राम रील्सवर बाप्पाचा जल्लोष बरं का. मनापासून आरतीच खरी होईल दर्शनाची रोज. व्हॉट्सअपवर सगळे फोटो शेअर करतील. व्हॉट्सअपवर सगळे फोटो शेअर करतील, पण बाप्पाच्या मनातून भक्ती कोणी डिलीट करणार नाहीत किंवा डिलीट होणार नाही असं वगैरे म्हणू शकतो आपण. खूप छान उखाणा आहे हा. पण सहज लक्षात राहतील. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळ्या गोष्टी आपल्या दिवचर्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते लक्षात राहायला इझी होतं.
बाप्पा आला लेझर लाईट घेऊन सेल्फी घ्यायला रांग लागली बाप्पाच्या भोवती उभं राहून. आरतीत झिंगलो भजनीत हरवलो, मोदक पाहून मात्र सगळं विसरलो. हे खरं आहे, गणपती बाप्पाचे मोदक बघून अगदी सगळेच हरवून जातात. पुढचा उखाणा बघूया. मोदक खाल्ला गोड गोड, बाप्पा म्हणाले जरा कमी खा हो, सोडून द्या थोडं. पुढचा उखाणा बघूया. छोटासा. ढोल ताशांचा गजर झाला, बाप्पा म्हणाले आता मी पण डान्स केला. हे छोटे छोटे लाईन्स देते, कवितेसारखे आहेत, म्हणजे देवबाप्पा आपल्याशी बोलतायत असं वगैरे. मोदकाच्या गोडीतून बाप्पा हसतात, आमच्या घरच्या सुखासाठी गणराय बसतात. प्रत्येकांच्या घरी सुख समृद्धी लाभो असं आपण हे करतो, देवापुढे प्रार्थना करत असतो. पुढचा उखाणा बघूया. मोदकांच्या गोडीत बाप्पांची माया, त्यांच्या दर्शनाने निघून जातात सर्व विघ्नछाया. हा सुद्धा छोटासा असा छान मस्त उखाणा आहे. हा सुद्धा सहज लक्षात राहील आणि गणपती बाप्पा क्यूट असा घेतलेला आहे. आता पुढचा बघा, खूप छान आहे. पहिला मान गणपतीला, मंगल कार्याचा शुभारंभ त्याला, मोदक लाडवांच्या गोडीत गुंजू दे आनंदाला. सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नांचा नाश करणारा, गणोत्सवात येऊन प्रत्येक घरात आनंद भरून टाकणारा. लाल फुलांनी सजलेला मोदकांच्या गोडीत न्यालेला, माझा गणराया मोरया भक्तांच्या हाकेला धावून येणारा. आता आपण पुढचे उखाणे आपण थोडे मोठे घेतोय. दुसरा उखाणा बघूया. पहिला मान गणपतीला, मंगल कार्याचा तो शुभंकर, आरतीच्या गजरात बाप्पा भक्तांच्या भावनांचा आधार, चरणी ठेवतो माझा विश्वास, सुखशांतीची दे गारवा, विघ्नहर्ता तुझ्या विन काहीच नसे सुरुवात समारंभात. थोडे मोठे उखाणे घेतलेले आहेत. अगोदर आपण स्टार्टिंग बघितलं छोटे छोटे, मध्ये थोडं कवितासारखे घेतले 2-2, 3-3 लाईनचे, आणि हे आहेत थोडे मोठे. पुढचा उखाणा बघूया. मंगलमूर्ती मोरया तुझ्या विन नाही आरंभ, घराघरात तुझ्यामुळे पसरेल भक्तींचा दरवळ आनंद, ढोल ताशांच्या गजरात गगन दुमदुम दे, तुझ्या आशीर्वादाने आमच्या जीवनात सुख समृद्धी नांदू दे. बाप्पाकडे आपण जेव्हा प्रार्थना करतो तशा अशा प्रकारे उखाण्यात तुम्ही देवापुढे प्रार्थना केली तर ते सहज लक्षात आहे. लाल फुलांचा हार तुला, मोदकांचा नैवेद्य तुला, प्रत्येक भक्तांच्या मनाचा आधार फक्त तुला, गणराया तुझ्यामुळे घराघरात सुखाचा दरवळ येतो, भक्तांच्या हाकेला धावून येऊन प्रत्येक विघ्न नष्ट करतो. आपण छान थोडे मोठे आपण घेतलेले आहेत आणि देवापुढे प्रार्थना या प्रकारे केली किंवा असा प्रकार उखाणा घेतला तरी खूप छान आहे. आरतीच्या सुरांमध्ये पुढचा उखाणा बघतोय आपण. आरतीच्या सुरांमध्ये दडलेला तुझा मंगलस्वर, भक्तांच्या डोळ्यात चमकणारा तो भक्तिभाव अमर, गणपती बाप्पा मोरया तुझ्या नामस्मरणाने होतो मन प्रसन्न, तुझ्या कृपेने प्रत्येकाचं
बरं का. तुझ्या कृपेने प्रत्येकाचं जीवन होतं उज्ज्वल आणि धन्य. छान उखाणे आहे. पुढचा पण असेच मोठे उखाणे घेतोय आपण. पहिला मान तुला बाप्पाला आपण म्हणतोय. पहिला मान तुला बाप्पा शुभ कार्याचा, तूच साक्षीदार. तुझ्या आशीर्वादाने उमलतो प्रत्येकाचा संसार. ढोल ताशांच्या नादात आरतीच्या स्वरात भक्तीची गंगा वाहते. ढोल ताशांच्या नादात आरतीच्या स्वरात भक्तीची गंगा वाहते. प्रत्येकाच्या घराघरात तुझ्या दर्शनाने आनंदाची फुले फुलते. विघ्नहर्ता गणराया तुझ्या वाचून पूर्ण आहे जीवनाचा प्रवाह. तूच आहेस भक्ताचा खरा देव, खरा सखा आणि खरा विश्वास. यामध्ये सुद्धा खूप सुंदर देवापुढे आरतीची भक्तिभावाने विघ्नहर्ता गणराया आपण असं एक देव भक्तीचा खरा देव असं मानलं आहे गणपती बाप्पाला. गणराया तुझ्या वाचून या जगात नाही काही कार्याचा आरंभ. गणराया तुझ्या वाचून या जगात नाही काही कार्याचा आरंभ. तूच आमच्या प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक विचाराचा आधारंभ. लाल फुलांनी सजलेला तुझं रूप, मोदकांच्या गोडीत दडलेली तुझी कृपा. लाल फुलांनी सजलेलं तुझं रूप, मोदकांच्या गोडीत दडलेली तुझी कृपा. आरतीच्या गजरात गगन दुमदुमते, भक्तांच्या हृदयात प्रकट होऊ तू स्वयंपा. सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नाचा नाश करणारा गणपती बाप्पा मोरया. आमच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी पसरवणारा म्हणजेच गणपती बाप्पा. गणपती बाप्पा खूप क्यूट असा आहे. साईडला आपण दिलेला आहे आणि छान खूप मोठे उखाणे आहेत हे. कदाचित तुमच्या लक्षात राहतील, पण हे उखाणे घेतले की एक मनाला प्रसन्नता, एक गणरायाबद्दल एक वेगळी भावना निर्माण होते. पुढचा बघूया. मोदकाचा नैवेद्य ठेवला, मोदकाचा नैवेद्य ठेवला, फुलांच्या हारांनी सजवलेला तुझा दरबार. फुलांच्या हारांनी सजवलेला तुझा दरबार. आरतीच्या दिव्यात झळकतो, आरतीच्या दिव्यात झळकतो तुझा तेजस्वी अवतार, तुझा तेजस्वी अवतार. गणेशोत्सवाच्या उत्साहाने दुमदुमली प्रत्येक गल्ली. भक्तांच्या हृदयात तुझ्या नामस्मरणाने उमलते भक्तिभावाची कळी. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तुझ्या वाचून रिकामं वाटतं घर, तुझ्या वाचून रिकामं वाटतं घर, मन आणि संपूर्ण जगाचा दरबार सारा. तर भक्ती, आनंद, एकता आणि प्रेमाचा नवा प्रवाह आहे. तर भक्ती, आनंद, एकता आणि प्रेमाचा नवा प्रवाह आहे. बाप्पा तुझ्या चरणी टेकवतो, बाप्पा तुझ्या चरणी टेकवतो माझ्या मनातील सगळ्या प्रार्थना. तुझ्या कृपेने होतं प्रत्येकाचं, तुझ्या कृपेने होतं प्रत्येकाचं आयुष्य मंगलमय, सुंदर आणि सुफल संपन्न, सुंदर आणि सुफल संपन्न. तुझ्या नावाने सुरू होतात कार्य, तुझ्या आशीर्वादाने पूर्ण होतात संकल्प. विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा विघ्नहर्ता, आनंदीमय वातावरण, एकता, प्रेमाचा प्रवाह, या सगळ्या गोष्टी आपण गणपती बाप्पा आले की आपल्या घरामध्ये. पुढचा उखाणे बघूया. पुढचा उखाणे पण सुद्धा छान असेच मोठे घेतलेले आहेत. आकाशातील चंद्र जसा शांततेचा दूत, आकाशातील चंद्र जसा शांततेचा दूत, तसा तू बाप्पा भक्ताच्या जीवनात आनंदाचा मुकुट. तुझ्या विघ्ननाशक कृपेने होते कार्यसिद्ध, तुझ्या विघ्ननाशक कृपेने होते कार्यसिद्ध. तुझ्या मंगलमूर्तीसमोर नतमस्तक होतो प्रत्येक जीव. मोदकांच्या गोडीत लपलेला तुझा आशीर्वाद, मोदकाच्या गोडीत लपलेला तुझा आशीर्वाद. आरतीच्या गजरात अनुभवतो भक्त तुझी साक्षात. उपस्थिती आणि संवाद गणपती बाप्पा मोरया. सुखशांती समृद्धीचा तूच खरा आधार.
खूप छान मराठी उखाणे घेतलेले आहेत. आता पुढचा उखाणा बघा, हा थोडा मोठा आहे. गणराया तुझ्या नावाने सुरू करतो जीवनाचा प्रत्येक क्षण. तुझ्या आशीर्वादाने मिळतात दुःख, आनंदाची होते नवी पहाट मनामन. ढोल ताशाच्या नादात नाचतो सारा गगन. तुझ्या दर्शनासाठी आसुसलेला प्रत्येक भक्त करतो तुझ्या चरणी नतमस्तक अर्पण. मोदकाच्या गोडीत तुझी माया, आरतीच्या स्वरात तुझं तेज बाप्पा. तुझ्या वाचून अपूर्ण आहे प्रत्येकाचे जीवन. प्रत्येकाचे वेद मोरया रे बाप्पा मोरया. तुझ्या आशीर्वादाने खुलतं आयुष्य सोन्यासारखं. तू असशील सोबत तर विघ्नांचा वादळही होईल गुलाबासारखं. खूप मोठा उखाणा आहे आणि गणपती बाप्पासाठी आपण वेगळं उखाणे घेतोय. पुढचा उखाणासुद्धा असेच मोठे उखाणे असणार आहे. तर हे उखाणे तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला लहान हवे असते तर लहान पण आपण करूया, पण काही लहान, काही थोडं हटके मिश्किल असे उखाणे आणि थोडे मोठे उखाणे हे सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे थोडेसे लॉंग उखाणे होतील, पण खूप छान आहेत गणपती बाप्पासाठी. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब कराल. थँक्यू व्हेरी मच.